नमस्कार. गीतेच्या चिंतनाकरता दर शनिवारी आपण भेटत असतो. गेले 2 शनिवार काही कारणांमुळे आपल्याला यावेळेस भेटता नाही आलं होतं. परंतु आज आपण परत सगळेजण आलात, याचा मला फार आनंद आहे. त्यामुळे आज आपण आपल्या गीतेचं जे चिंतन आहे, ते 2 आठवड्यांच्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा सुरू करतो आहोत. ठीक आहे? तर मागच्या वेळेसपर्यंत आपण 30 श्लोकांपर्यंत पोहोचलो होतो दुसऱ्या अध्यायातल्या. आता त्याच्या पुढची वाटचाल आपण सुरू करणार आहे. तर आत्तापर्यंत आपण असं बघितलं की कृष्णाने अर्जुनाला अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं की तू म्हणजे काही हा देह नव्हेस, तू म्हणजे शुद्ध आत्मस्वरूप आहेस. तर आत्मा म्हणजे काय, तर तो आत्मा आत्तापर्यंत जे काही चिंतन झालेलं आहे गीतेमध्ये, त्याच्यामध्ये असा आपला समज होऊ शकतो की प्रत्येक व्यक्तीला एक स्वतंत्र आत्मा आहे आणि त्या प्रत्येक आत्म्याला कर्म करण्याचं स्वातंत्र्य आहे. आणि तो आत्मा जो आहे, तो आत्मा एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरामध्ये जातो. म्हणजे देर इज ॲन इंडिव्हिज्युअलिटी. प्रत्येक व्यक्तीचं जे वेगळेपण आहे ते आत्तापर्यंत तरी कायम आहे. आत्तापर्यंत गीतेमध्ये जे काही आलेलं आहे त्याच्यामध्ये एका शरीरात एक आत्मा, एक शरीर एक आत्मा, हे अनादी आणि अनंत आहे. म्हणजे शरीर आदी आणि अंत आहे त्याला, परंतु जो शरीरामधला आत्मा आहे, इंडिव्हिज्युअल आत्मा, तो अनादी आणि अनंत आहे असं भगवान सांगतायत. ठीक आहे? तर तो आत्मा या शब्दाचा अर्थ इथे जीव असा भगवंताला अभिप्रेत आहे. परंतु जीव या अर्थाने, म्हणजे जीव हा शब्द आलेला नाही आहे, परंतु आत्मा हा शब्द जीव या अर्थाने वापरलेला आहे. कारण की आपलं जे शुद्ध आत्मस्वरूप आहे ते आणि जे ब्रह्मतत्व आहे किंवा परमात्म स्वरूप आहे ते, या दोन गोष्टी खरं तर वेगळ्या नाही आहेत. परंतु तिथपर्यंत आपण अजून आलेलो नाही आहे. आता सध्या अर्जुन तर आत्मरूपामध्ये किंवा जीवभावामध्ये देखील नाही आहे. सध्या अर्जुन देहबुद्धीमध्येच आहे. देहबुद्धी म्हणजे काय, की हा देह म्हणजे माझा आणि हा देह म्हणजे मी. या भ्रमामध्ये आपण जोपर्यंत असतो की नाही, तोपर्यंत आपल्याला आपल्या देहाच्या रिलेशनशिपमध्ये, देहाच्या तुलनेमध्ये ज्या सगळ्या जगाचा किंवा ज्या सगळ्या वेगळ्या व्यक्तींचा अनुभव येत असतो, तो याच्याशी निगडीत असतो किंवा या देहावर आधारित असतो. म्हणजे कसं, की अर्जुनाच्या मनामध्ये प्रश्न काय होता, की आपल्या समोर जे आहेत ते आपले चुलत भाऊ आहेत किंवा आपले काका आहेत किंवा आपल्या वडिलांचे काका आहेत किंवा आपले गुरु आहेत. तर ते आपले गुरु किंवा आपले चुलत भाऊ किंवा आपल्या वडिलांचे काका हे कशावरून? हे या देहावरून, आपल्या देहावरून. बरोबर आहे? तर याच्यापासून जोपर्यंत आपण मुक्त होत नाही, तोपर्यंत आपण पुढे कसं जाणार आहे? आता पहा, की आपला रोजचा अनुभव काय असतो? रोजचा अनुभव हा असतो, की आपल्या शरीरामध्ये अगदी छोट्या प्रमाणात बदल घडत असतात. परंतु ते बदल घडतायत असं आपल्याला कळतच नाही. ठीक आहे ना? तेही आपल्याला कळत नाही. आपल्याला का कळत नाही? कारण की आपल्यामध्ये काही बदल घडत नसतो. म्हणजे आपली जी स्वतःबद्दलची जाणीव असते, त्याच्यामध्ये बदल कुठे घडतो? त्याच्यामध्ये बदल घडतच नाही ना. आणि खरं तर आपल्याला आपल्या स्वरूपाचीच नेहमी जाणीव होत असते. परंतु त्या जाणीवेला आपण जेव्हा आपल्या देहाला चिकटवतो किंवा देहाशी आपलं त्याचं तादात्म्य असतं, तेव्हा आपल्याला वेगळेपणाचा अनुभव येतो. तेव्हाच येतो फक्त. जेव्हा आपलं देहासोबत तादात्म्य नसतं. केव्हा नसतं? जेव्हा आपण झोपेत असतो तेव्हा कुठे असतं? जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपलं तादात्म्य आपल्या देहाशी पण नसतं आणि आपल्या मनाशी पण नसतं. तर त्या दोन्हींपासून आपलं तादात्म्य जेव्हा वेगळं होतं किंवा नाहीसं होतं, तेव्हा आपण शुद्ध आत्मस्वरूपातच असतो. परंतु ती जाणीव अज्ञानात असते.
म्हणजे कसं की आपण ते आहोत याची जाणीव आपल्याला झोपेत नसते. सो इन डीप स्लीप वी आर वन विथ द सुप्रीम कॉन्शियसनेस, बट वी आर नॉट अवेअर ऑफ इट, असं होतं. म्हणजे त्या परमात्मा स्वरूपामध्ये आत्मस्वरूप आपलं लीन होतं रोज रात्री झोपताना, परंतु त्याची आपल्याला जाणीव नसते, असं होतं. तर जोपर्यंत आपण आपल्या देहाशी निगडीत आहोत, आपल्या देहाशी आपलं तादात्म्य आहे, तोपर्यंत त्याच्यापासून वर निघणं ही पहिली पायरी आहे. तो गीतेमध्ये पहिली पायरी काय आहे की हा देह मी नाही आहे ह्याचा बोध व्हायला पाहिजे, पहिली पायरी. आणि नंतर मग पलीकडे गेल्यानंतर भगवान आपल्याला आपण वेगळा जीव कसे नाही आहोत हे पण शिकवणार आहेत. ठीक आहे. परंतु जोपर्यंत आपण देहबुद्धीत आहोत तोपर्यंत आपल्याला देहाशी निगडीत ज्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे भौतिक सुख आणि आपले नातेवाईक, म्हणजे संग्रह आणि संबंध, ह्या दोन्ही गोष्टींमध्ये आपण अडकलेलो राहू की नाही. तर तसं अर्जुनाचं झालेलं आहे. तर त्याला भगवानाने सांगून पाहिलं की तू अविनाशी आत्मा आहेस, तू काही हा मरणारा देह नाहीस, आणि हे समोरचे जे लोक आहेत हे देखील मरणारे नाही आहेत, यांचा देह जाईल, आणि ह्यांचा देह तू मारणारा आहेस असं नको समजू. तू फक्त यांचं निमित्त होणार आहेस, यांच्या मृत्यूचं तू निमित्त होणार आहेस. तू जर ह्याच्यामध्ये कर्ताभाव ठेवला तर तुला समस्या निर्माण होईल, परंतु तू जर कर्ताभाव नाही ठेवला तर तुला समस्या निर्माण होणार नाही. तू माझ्या हातातलं शस्त्र होऊन आणि तुझ्या वाट्याला जे कर्म आलेलं आहे स्वधर्मानुसार, तो तुझा स्वधर्म तू पाळ, आणि ते आपलं कर्तव्य आहे असं समजून पाळ, पण त्याच्यामध्ये कर्ताभाव नकोस आपलं धरू. अशा प्रकारे तू जर हे कर्म केलंस तर ह्या कर्माचं जे फळ आहे ते तुला चिकटणार नाही. अशा प्रकारे भगवान हे सगळं सांगतायत. तर आपण आता 31वा श्लोक घेऊ. स्वधर्म तो ही पाहुनी न योग्य दगणे तुझ, धर्मयुद्धाहुनी काही क्षत्रियास नसे भले. स्वधर्म तो ही पाहुनी न योग्य डगणे तुझ, तू स्वधर्म काय आहे तुझा ते तू बघ, आणि डगणे म्हणजे त्या मार्गावरून ढळणे, डगमगणे, हे योग्य नाही आहे तुझ्यासाठी, कारण की तू क्षत्रिय आहेस आणि तुला युद्ध केल्याशिवाय बरंच नाही वाटणार. म्हणजे मागे आपण एकदा बोललो होतो की नाही की अर्जुन क्षत्रिय असल्यामुळे समजा तो युद्ध सोडून चालला गेला, त्यांनी पहिल्यांदा सांगून पाहिलं कृष्णाला की मी काही युद्ध करत नाही, मी ह्यांना कसं काय मारू, स्वतःच्याच लोकांना मारलं तर मला पाप नाही लागणार का, त्याच्यापेक्षा मी हिमालयात जातो, मी साधू बनतो आणि मी भिक्षा मागून आणि आपला उदरनिर्वाह करेन. तर कृष्ण म्हणाला की अजिबात नाही, कारण की तू तिथपर्यंत पोचलेलाच नाही आहे. तुझ्या मनामध्ये, तुझ्या एकंदरीत व्यक्तिमत्वामध्ये क्षात्रवृत्ती ठासून भरलेली आहे, तुझ्या रोमरोमामध्ये क्षात्रवृत्ती आहे. त्यामुळे तू जरी हिमालयात गेला आणि भिक्षा मागून राहतो असं म्हटलं तर तू करशील काही दिवस, पण नंतर तुझ्यातली जी क्षात्रवृत्ती आहे ती उफाळून बाहेर येईल आणि तिथे तू हरणं बिरणं मारायला लागशील. मग काय उपयोग झाला. आणि ते केल्यामुळे तुझी खूप कीर्ती होणार आहे आणि लोक तुझं गुणगान करणार आहे, किंवा तू तिथपर्यंत जाऊ सुद्धा शकणार आहे. हे तुला माहिती आहे का. तू समजा इथे लढाई केली नाही तर हे समोरचे युद्धासाठी लोक जे जमलेले आहेत ते तुला काय सोडणार आहेत का, ते तुला पहिले मारतील. त्यामुळे तुला इथून डगमगणं संभवतच नाही, करूच नाही शकत तू. इथून तू डगमगायला नकोच आहे. स्वधर्म तुझा जो आहे तो पाहून इथून डगमगणं तुझ्यासाठी योग्य नाही. ओके. धर्मयुद्धाहुनी काही क्षत्रियास नसे भले. आता हे पहा, हे धर्मयुद्ध जे आहे ना ते काही आपण स्वतःहून ओढवलेलं नाही आहे. आपण तर किती प्रयत्न करून बघितला की हे युद्ध होऊ नये, लोकांना आपण समजावून बघितलं, सांगून बघितलं, परंतु लोक ऐकले नाहीत. लोक म्हणजे कौरव. त्यांनी तुम्हाला सांगितलं ना की युद्ध केल्याशिवाय तुम्हाला थोडी देखील जमीन मिळणार नाही. म्हणजे काय झालं की आता तुम्हाला
स्वधर्माच्या किंवा स्वराज्याच्या किंवा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या जमिनीचं रक्षण करण्यासाठी हे युद्ध करणं भाग आहे. आपला जो वैदिक सनातन धर्म आहे, त्या धर्मामध्ये दुसऱ्याच्या जमिनीवर जाऊन किंवा दुसऱ्याची जी संपत्ती आहे ती हडप करण्यासाठी म्हणून आपला धर्म कधीच नव्हता. कधीच नव्हता. कारण की आपल्या धर्माची शिकवण काय आहे? ईशावास्यम इदम सर्वम यत्किंच जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजिथा तेन त्यक्तेन भुंजिथा. त्याचा त्याग करून. कारण की हे सगळं जग जे आहे, हे ह्याच्यामध्ये पूर्णपणे ईश्वर भरलेला आहे. ईशावास्यम इदम सर्वम. इथे ईश्वराचा वास आहे. त्यामुळे इथली कुठलीही वस्तू आपली नाही आहे, ही सगळी ईश्वराची. तेन त्यक्तेन भुंजिता. म्हणजे ह्याचा त्यागच करणं आपल्या हातात आहे आणि त्याग करायलाच पाहिजे. मागृधक कस्य स्विधनम. इतर लोकांच्या धनाची आपण अजिबात कुठल्याही प्रकारे आसक्ती ठेवायलाच नको. जे काही धन आपलं आहे ते सगळंच्या सगळं धन आपण स्वतः स्वकष्टाने अर्जित केलेलं असलं पाहिजे. तरच त्या धनाला काही किंमत आहे किंवा काही प्रतिष्ठा आहे. तेच धन योग्य आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर धन आपण घेतलं, महागृधक कस्य स्विधनम म्हणजे चोरी करून किंवा ओरबाडून किंवा लुटून जर घेतलं, तर तसं नाही राहू शकत आपण. ही आपल्या धर्माची शिकवण आहे. त्यामुळे आपल्या लोकांनी कधी कोणावर आक्रमण नाही केलं. म्हणजे आजच मी सकाळी अश्वमेध यज्ञाबद्दल बघत होतो, बोलत होतो. होतो म्हणण्यापेक्षा ऐकत होतो. तर अश्वमेध यज्ञ काय करायचे लोक तेव्हा त्या काळी? की जो राजा, ज्याला असं वाटायचं की सगळीकडे त्याचं राज्य असावं, तर तो मुद्दाम लढाई नव्हता करत. तो फक्त एक घोडा सोडायचा. तर त्या घोड्याला जर कोणी अडवलं, तर त्याच्याकडे जाऊन युद्ध व्हायचं. अशा प्रकारची एक प्रथा होती आपल्या देशात. अर्थात तसं करण्याची काही गरज नाही आहे. आजकालच्या काळात तर अजिबातच नाही आहे. परंतु कसं आहे की सगळ्या लोकांना आपण कोण आहोत हे कळलं पाहिजे. याच्यासाठी आपल्याला जे काही करण्याची गरज आहे ते आपण अवश्य करावं. तर त्याच्यासाठी पहिले काय करायचं? पहिले आपल्याला कळलं पाहिजे की आपण कोण आहोत. आपण स्वतःलाच तर पहिले शिकवलं पाहिजे ना. आपण जर स्वतः ते शिकलो नाही आणि आपण स्वतः जर तशा प्रकारे राहिलो नाही, तर आपण इतर लोकांना कसं काय सांगणार त्याच्याबद्दल? आणि ते देखील जबरदस्ती नाही, धाक दाखवून, भय दाखवून किंवा प्रलोभन दाखवून अजिबात नाही. काहीच गरज नाही. आपण धाक दाखवून कोणाहीकडनं काहीही करून घेऊ शकू, परंतु त्यांना ते त्यांच्या मनातून, आतून करावंसं वाटणं हे जास्त महत्त्वाचं आहे. तर ते जेव्हा आपण करू, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने समोरच्या व्यक्तीचं मन जिंकू. मन जिंकणं हे देह जिंकण्यापेक्षा किंवा भूमी जिंकण्यापेक्षा किंवा धन जिंकण्यापेक्षा कितीतरी जास्त महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारे कोण जिंकू शकेल मन? ज्यांनी स्वतःचं मन जिंकलेलं आहे. तर आपल्याला सुरुवात स्वतःपासून करायची. म्हणजे काय आहे की आपल्या स्वतःचा, आपण आपल्या आयुष्यामध्ये जिथे कुठे आहोत, तेव्हा आपला स्वधर्म काय आहे हे पहिले आपल्याला माहिती असायला नको? ते पहिले माहिती करून घ्यायला पाहिजे. हे सगळं तात्पर्य आहे या दुसऱ्या अध्यायाचं. धर्मयोद्धाहुनी काही क्षत्रियास नसे भले. म्हणजे कसं आहे की क्षत्रिय जो असेल त्याच्यावर तिथल्या प्रजेच्या रक्षणाची जबाबदारी आहे की नाही? तर ते करणं त्याचा स्वधर्म आहे. ते जर नाही केलं आणि धर्मयुद्धापासून जर पळून गेला क्षत्रिय, तर त्याच्यासाठी ते चांगलं नाही. त्यामुळे ते तू कृपा करून करू नकोस, असं भगवान अर्जुनाला सांगतायत. ठीक आहे. आता याच्याबद्दल काही चिंतन करायचं आहे कोणाला किंवा प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. आत्तापर्यंत आपलं जे बोलणं झालं त्याच्याबद्दल जर तुम्हाला काही बोलायचं असेल तर आपण स्वतःला म्यूट करून विचारू शकता. अनम्यूट करून विचारू शकता. म्यूट करून तर म्हणजे म्यूट आहातच आपण, पण तुम्हाला जर काही विचारायचं असलं याच्याबद्दल तर आपण विचारू शकता. तर ठीक आहे. याच्यानंतरचा आपण श्लोक घेऊ. आता 32वा श्लोक.
प्राप्त झाले अनायासे स्वर्गाचे दार मोकळे क्षत्रियास महाभाग्ये लाभते युद्ध हे असे. म्हणजे हे बा अर्जुन, तुला अनायासे स्वर्गाचं दार मोकळं झालेलं आहे. म्हणजे एखाद्या क्षत्रियाला जेव्हा अशा प्रकारचं धर्मयुद्ध करण्याची संधी प्राप्त होते, तेव्हा जर त्या युद्धामध्ये त्या क्षत्रियाचा मृत्यू झाला तर त्याला वीरगती मिळते आणि तो स्वर्गात जातो. आणि जर तो जिंकला तर मग काय होईल की त्या युद्धात जिंकलेल्या माणसाला तिथलं राज्य मिळतं ना. तशा प्रकारचा प्रसंग अर्जुनाच्या आयुष्यामध्ये आता आलेला आहे. त्यामुळे भगवान त्याला म्हणतात की तुला अनायासे स्वर्गाचे दार मोकळे झालेले आहे. तर मग इथून पळून जाण्यात काय स्वारस्य आहे? आपल्याला हे करणं आवश्यक आहे, तर अवश्य कर. क्षत्रियास महाभाग्ये लाभते युद्ध हे असे. अशा प्रकारचं युद्ध कुठल्याही क्षत्रियाला महाभाग्य, नुसतं भाग्य नाही, महाभाग्य. आपण महाराष्ट्रात राहतो ना, मराठी भाषा बोलतो, सगळं महा असतं आपल्याला, नाही का? भाग्य देखील महा. तर इतकं चांगलं, इतकं महान असं भाग्य जे तुझ्या नशिबाने तुला मिळालेलं आहे, ज्यांनी तुझ्यासाठी स्वर्गाचं दार मोकळं झालेलं आहे किंवा होऊ शकतं, तर ते तू सोडून जाण्याची काहीच गरज नाही. बिलकुल जाऊ नको. हे धर्मयुद्ध टाळूनी पापात पडशील तू, स्वधर्मासह कीर्तीस दूर सारून या स्वये. तू जर हे धर्मयुद्ध टाळलं तर तू पापास पडशील. हे कसं होतं पहा, की समजा एखाद्या क्षत्रियावर उत्तरदायित्व असेल तिथल्या राज्याचं किंवा तिथल्या प्रजेचं, तर त्या क्षत्रियानी समजा त्याचं कर्तव्य पूर्णपणे पार पाडलं नाही आणि त्याच्यामुळे जर प्रजेला कष्ट झाले, तर त्या पापाचं फळ हे त्या क्षत्रियाला भोगावं लागतं. असा कर्माचा सिद्धांत आहे. ठीक आहे. म्हणजे माझ्या मनामध्ये काहीतरी एक कळवळा आला आणि मी देशाशी प्रतारणा केली आणि शत्रूची हातमिळवणी केली किंवा मी माझं कर्तव्य पार नाही पाडलं, तर मी पापाचा वाटेकरी होतो. म्हणजे पहा की रामाच्या काळामध्ये देखील असंच झालं की नाही. रामाची पूजा आपण का करतो? राम तर राजा होता. त्यांनी कित्येक गोष्टी स्वतःच्या पारिवारिक इंटरेस्टच्या जरी नसल्या किंवा त्याच्या विरुद्धात असल्या, तरीसुद्धा त्यांनी ते केल्या, आहे की नाही? कारण त्यांनी प्रजेचं जे हित होतं ते स्वतःच्या हितापेक्षा जास्त महत्त्वाचं मानलं आणि त्यानुसार त्यांनी वर्तन केलं. अशा प्रकारे जेव्हा एखादा राजा राहतो, तेव्हा त्या राजाची पूजा लाखो वर्षानंतर सुद्धा अजून होत राहते. असं होतं ना. तर धर्मयुद्ध जेव्हा एखादा क्षत्रिय किंवा एखादा राजा टाळतो, तेव्हा तो पापाचा वाटेकरी होतो आणि त्या पापाचं प्रायश्चित्त त्याला करावंच लागतं. त्यामुळे तू तसं करू नकोस हे अर्जुना. स्वधर्मासह कीर्तीस दूर सारून या स्वये. तू स्वतःहूनच स्वधर्मालाही दूर सारतोय आणि कीर्तीला देखील दूर सारतोयस. म्हणजे पहा की तू तर जगातला सर्वोत्तम योद्धा आहेस. तू तर हे युद्ध जिंकशीलच, कारण की तुझ्यामध्ये ती क्षमता आहे. तर तू इथून स्वधर्म टाळून आणि युद्धक्षेत्र सोडून जाऊ जे म्हणतोयस, ते तुझ्यासाठी अजिबात योग्य नाही आहे. त्यामुळे तुला युद्ध करणं भाग आहे. ही पहा, ही सगळी आपली सगळ्यांचीच कहाणी आहे. आपल्यासमोर कित्येक प्रसंग असे येतात की जेव्हा आपल्या मनामध्ये अशा प्रकारचे प्रश्न येतात आणि मग आपल्याला असं वाटतं की हे करू की ते करू, हे करू की ते करू. तर तेव्हा जर आपण आपल्या स्वधर्माला ओळखून आणि स्वधर्मानुसार जर आचरण केलं, त्यातून कष्ट होत असले तरी देखील ते जे आपल्यासाठी योग्य आहे, जे आपल्यासाठी श्रेयस आहे, तेच आपण करायला पाहिजे, नाही?
हे सांगतात भगवान. म्हणजे अर्जुन हा जो आहे ना, हा मीच आहे. माझ्या मनामध्ये जेव्हा अशा प्रकारची द्वंद्व असतात, जेव्हा अशा प्रकारचे प्रश्न माझ्या मनामध्ये उद्भवतात, तेव्हा अर्जुनाची ही मनस्थिती जी आहे ती माझीच मनस्थिती असते. जेव्हा माझं मन असं दोलायमान असतं, जेव्हा माझं मन असं संभ्रमित असतं, जेव्हा माझ्या मनामध्ये असे प्रश्न असतात की हे योग्य की ते योग्य, तेव्हा हा अर्जुन म्हणजे मीच असतो. आणि मग त्याच मनाला माझीच बुद्धी प्रेरणा देते. माझीच बुद्धी तिचं मार्गदर्शन करते. आणि ती जी मार्गदर्शन करणारी बुद्धी आहे, ती कृष्ण आहे. तर त्या बुद्धीला आपल्याला परमात्म्याच्या चरणी लीन करायचं आहे. त्या बुद्धीला आपल्याला या पुस्तकातला जो कृष्ण आहे, त्याच्या चरणी लीन करायचं आहे. आणि या पुस्तकातल्या कृष्णाने आपल्याला जे शिकवलेलं आहे, त्याची शिकवण, त्याची शिस्त, त्याचं अनुशासन हे सगळं आपल्या बुद्धीला आपण लावायचं. बुद्धिपुरस्सर, बुद्धिपूर्वक, श्रद्धेनी, शरणागतीनी असं जेव्हा होईल, तेव्हा ही गीता आपल्या जीवनाचा एक अविभाज्य अंग होईल. तेव्हा ही गीता आपलं नेहमी मार्गदर्शन करेल. असा माझा अनुभव पण आहे, अशी माझी श्रद्धा पण आहे आणि असा माझा दृढ विश्वास पण आहे. त्यामुळे जसं विनोबांनी एका जागी कुठेतरी लिहिलं आहे, की मला जेव्हा केव्हा किंवा मला असं वाटतं महात्मा गांधींनी लिहिलं असावं, की जेव्हा जेव्हा माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रश्न आला आणि माझ्या मनामध्ये द्वंद्व सुरू होतं, तेव्हा मी गीता उघडून बघितली. आणि माझ्या नशिबाने जो श्लोक मी तिथे वाचला त्या पुस्तकातला, तो श्लोक माझ्यासाठी माझ्या मनातला जो प्रश्न होता त्याचं उत्तर होतं. अशा प्रकारे गीता आपल्या मार्गदर्शनासाठी नेहमी सदैव तत्परच आहे. परंतु आपण जर तिचा उपयोग करून घेतला नाही, तर मग मग आपल्यासारखे दुर्दैवी आपणच आहे ना, असं होईल. त्यामुळे हे धर्मयुद्ध टाळून जर तू जातो म्हटलं, तर तू पापात पडशील. आणि स्वधर्म पण चालला जाईल आणि कीर्ती पण चालली जाईल. या दोघांपासूनही तू दूर होशील. ठीक आहे? अखंड लोक गातील दुष्कीर्ती जगती तुझी, मानवंतास दुष्कीर्ती मरणाहुनी आगळी. जो मानवंत असतो, ज्याचा समाजामध्ये मान असतो, समाजामध्ये जिची प्रतिष्ठा असते, तो समजा मान गेला, तर मग काय उरेल? अशा प्रकारची जी अपकीर्ती असते, अशा प्रकारचा जो अपमान असतो, अशा प्रकारचं समजा आपलं नाव खराब झालं, तर ही गोष्ट प्रतिष्ठित माणसाला मृत्यूपेक्षाही वेदनादायक असते. असं होतं ना, पुष्कळदा होतं. तर जर तू इथनं चालला गेला, तर ही तुझी दुष्कीर्ती लोक अखंड गातील, असं सांगतात भगवान. नको करूस. याच्याबद्दल काही चिंतन करायचं आहे कोणाला? जर कोणाला काही बोलायचं असेल किंवा काही प्रश्न असेल, तर आपण हात वर करा किंवा अनम्यूट करा स्वतःला आणि विचारू शकता प्रश्न, आणि मग आपण पुढे जाऊ. हे जे सांगतायत भगवान ते पटतंय ना? आणि आपल्या आयुष्यामध्ये तशा प्रकारचे प्रसंग येतात ना, नेहमीच येतात. असं आहे. भिऊनी टाळिले युद्ध मानितील महारथी, असोनी मान्य तू ह्यास तुच्छता पावशील की. म्हणजे तू समजा हे भिवून, अशा प्रकारे भिवून जर तू हे युद्ध टाळलं, किंवा तू तुझ्या मनामध्ये तर उदात्त विचार आहे की मला माझ्या चुलत भावांना मारायचं नाही आहे, मला माझ्या गुरूंना मारायचं नाही आहे, ह्यांना जर मारून मला काय मिळणार आहे, माझ्या वाटी पापच येईल, आणि यांना मारल्यानंतर मला जे राज्य मिळेल त्याच्यातनं मला तेवढा आनंद मिळेल का, असं होईल ना. तू तर उदात्त विचार करतोस, असं मला सांगतो येस, पण बाकीचे लोक असं म्हणतील का? नाही. बाकीचे लोक तर तुला बॅड पब्लिसिटी करतील ना तुझी. सगळी लोक नावं ठेवतील तुला. ते काय म्हणतील, हे सगळे महारथी लोक जे आहेत ना, ते काय म्हणतील, ते म्हणतील की तू भिवून टाळलेला हे युद्ध, भिवूनही टाळले युद्ध. अर्जुन घाबरला. अर्जुन घाबरला
असं जेव्हा लोकांमध्ये तुझी अपकीर्ती होईल, ती तुझ्यासाठी मृत्यूपेक्षाही वाईट असेल. असं होईल. ठीक आहे. भिवून टाळले युद्ध, असं सगळे लोक म्हणतील तुझ्यासाठी. ते असं नाही म्हणणार. वनिताताई, आपल्याला काही बोलायचं आहे का? वनिता केळकर, आपण अनम्यूट केलंय स्वतःला? ठीक आहे. आय एम सॉरी, चुकून झाले. नाही, हरकत नाही. मला वाटलं की तुम्हाला काही बोलायचं आहे. हरकत नाही, काहीच हरकत नाही. बोलू शकता आपण. जेव्हा तुम्हाला बोलण्याची प्रेरणा होईल तेव्हा तुम्ही अवश्य बोला, कारण की मीच सारखं बोलतोय असं नको व्हायला ना. मी आपले फक्त विचार व्यक्त करतोय. म्हणजे माझ्या मनामध्ये जे विचार असतात ते मी मुक्तपणे व्यक्त करतो. समीर, यू कॅन अनम्यूट युअरसेल्फ. गो अहेड. धृतराष्ट्राच्या राज्यसभेमध्ये जेव्हा भगवान कृष्ण आले ते शांतिदूत बनून, तर त्यांनी ते 5 गावाचं हे प्रस्ताव मांडला होता. तर त्यांना जर ऑप्शन द्यायचं होतं 5 गावात, तर ते इतर जसं मथुरावासींना त्यांनी द्वारका बांधून दिली. कारण जरासंध बरेच त्यांच्यावरती आक्रमण करायचा. तर कृष्ण अर्जुनाला म्हणू शकले असते की तुम्ही तामिळनाडूमध्ये जा, महाराष्ट्रामध्ये जा, किंवा काश्मीरमध्ये जा, किंवा बाहेरही म्हणजे युरोपमध्ये किंवा इतर कुठं पृथ्वीवरती जे काय एवढी मोठी पृथ्वी होती तर ते कुठेतरी तिकडे पण जाऊ शकले असते. तर असं त्यांनी का नाही केलं? हस्तिनापूरच का त्यांनी म्हणजे लढूनच ते परत घ्यायचं असं का त्यांनी हे केलं, ऍडवाइस दिला? आता पहा की म्हणजे ते त्यांचं असं म्हणणं आहे, कृष्णाचं असं म्हणणं आहे का की काही झाल्यास धर्म हा पाळला गेलाच पाहिजे, असं काही होतं का? म्हणजे आता पहा की पहिल्यांदा तर असं म्हणून बघितलं गेलं की ठीक आहे, युद्ध जर टाळायचं असेल तर आपण काहीतरी एक तडजोड करू. परंतु तसल्या प्रकारची तडजोड धृतराष्ट्रांनी किंवा कौरवांनी मान्य नाही केली. तर अशी तडजोड मान्य न झाल्यामुळे त्यांनी काय सांगितलं की 5 गावं काय, त्यांनी 5 गाव नाही, त्यामुळे 5 घरं द्या फक्त, बस. गावांची पण काही गरज नाही. पण 5 घरं काय? दुर्योधनाचा डायलॉग काय आहे की सुईच्या टोकावर मावेल एवढी जमीन देखील तुम्हाला युद्ध केल्याशिवाय मिळणार नाही. त्यामुळे युद्ध तुम्हाला करावंच लागेल. ठीक आहे. त्यांनी काही युद्ध मागितलं नव्हतं. धृतराष्ट्राने किंवा दुर्योधनाने किंवा कौरवांनी त्यांची जी रास्त मागणी होती, रिझनेबल, अगदी रिझनेबल, ती देखील मान्य नाही केली. त्यांनी ठणकावून सांगितलं की तुम्ही युद्ध केल्याशिवाय तुम्हाला जमिनीचा छोटासा तुकडा देखील मिळणार नाही. आता आपलं जे राज्य आहे, आपल्या इथे आपली शिकवण काय आहे की जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी, असं आहे ना. जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी, स्वर्गापेक्षाही चांगलं आहे आपली जननी जन्मभूमी जी आहे ती सोडून माणसाने जाऊ नये का तिकडे? आणि जर हे सोडून गेले असते तर काय झालं असतं की कौरवांचं जे अधर्मावर आधारित राज्य आहे ते प्रस्थापित झालं असतं की नाही. भगवंताचं अवतार कार्य कशा करता असतं? भगवंताचं अवतार कार्य ह्याच्यासाठी असतं की जेव्हा जेव्हा अधर्म जरा जास्त होतो तेव्हा त्या अधर्माचा समूळ नाश करण्यासाठी भगवान अवतरित होतात, असं त्यांनी स्वतः सांगितलं ना ह्याच्यानंतरच्या काही अध्यायामध्ये. जेव्हा जेव्हा धर्माचं प्राबल्य कमी होतं, जेव्हा जेव्हा अधर्म जरा जास्त होतो धर्मापेक्षा, तेव्हा मी अवतार घेतो. येईल तो श्लोक केव्हा तरी. तर हे राज्य अधर्मावर प्रस्थापित होऊ नये, अधर्मावर आधारित असं जे राज्य आहे ते इथे प्रस्थापित होऊ नये, याच्यासाठी भगवंतांनी अर्जुनाला युद्धासाठी प्रवृत्त केलं, बाहेर जाण्यासाठी प्रवृत्त केलं नाही. अर्जुन तर हे युद्ध सोडून जाण्यासाठी प्रवृत्त झालाच होता.
तरी देखील भगवंतानी त्याला मारून मुटकून समजावून युद्ध करायला भाग पाडलं. आणि ही भगवंताची कृपा आहे आपल्यावर. म्हणजे कसं आहे की आपण मुद्दाम कुणाला जाऊन डिवचणार नाही, मुद्दाम कुणाकडून काहीतरी ओरबाडून घेणार नाही. परंतु जर आपल्यावर कोणी आक्रमण करत असेल तर आपण ते परतवून लावणं हे आपलं कर्तव्य आहे. तर अशा प्रकारचं धर्मयुद्ध जेव्हा माझ्या समोर, माझ्या पुढ्यात आलेलं आहे, तेव्हा तिथून पळून जाण्यात काहीच स्वारस्य नाही. तेव्हा मला ते धर्मयुद्ध करणं भाग आहे. म्हणून कृष्णाने सांगितलं की धर्म प्रस्थापनाची वेळ आलेली आहे. आणि त्याच्यासाठी कृष्णाने काय सांगितलं की मी स्वतः हातामध्ये शस्त्र नाही धरणार, परंतु अर्जुना मी तुझी मदत करेन, तुझा मी सारथी होईन. तर अशा प्रकारे आपली जी बुद्धी असते तिच्या हाती जर आपण आपलं सारथ्य दिलं तर आपण विजयी पण होऊ, आपलं आयुष्य खूप चांगलं होईल. आणि तशा प्रकारे आपलं आयुष्य चांगलं झालं तर आपल्या आजूबाजूला जे लोक असतील त्यांचं पण आयुष्य चांगलं होईल. तर हेच करायचं आपल्याला, है ना. बोलितील तुझे शत्रू भलते भलते बहु, निंदितील तुझे शौर्य काय त्याहून दुःखद. तुझे शत्रू काय बोलतील, भलते भलत्या गोष्टी सांगतील. हं? तुझं जे शौर्य आहे त्याची निंदा करतील. त्याच्यापेक्षा दुःखद एखाद्या क्षत्रियासाठी काय असू शकतं. क्षत्रियाची जी स्वतःबद्दलची एक जाणीव असते आपल्या शौर्याची, क्षत्रियाचं जे सौंदर्य असतं ते त्याच्या शौर्यामध्ये असतं. तर समजा त्याचीच निंदा नालस्ती झाली तर त्याच्यापेक्षा वाईट काय असेल एखाद्या क्षत्रियासाठी. त्यामुळे तो इथून नाही जाऊ शकत, है ना. मेल्याने भोगिसी स्वर्ग, जिंकिल्याने महितळ, म्हणून अर्जुना उठ युद्धास दृढ निश्चये. हं? समजा तू मेला, मग तुला वीरगती प्राप्त होईल. मग काय होईल, मग तू स्वर्गात जाशील, है ना. आणि समजा तू जिंकला, मही तळ म्हणजे या तळाचा किंवा या पृथ्वी तळाचा तू महीपती होशील, है की नाही. यू विल बिकम द किंग. तू ह्या राज्याचा राजा होशील. त्यामुळे तू जर जिंकला तर तुला इथलं राज्य मिळेल, आणि तू जर मेला स्वधर्मासाठी धर्मयुद्ध करत असताना तुला जर वीरगती प्राप्त झाली तर तू स्वर्गात जाशील. तर दोन्हीकडे तुला विन विन सिच्युएशन आहे. पण हे जर सोडलं तू तर देन देर इज अ लूज लूज सिच्युएशन. म्हणजे इथलंही राज्य जाईल, अपकीर्ती पण होईल, आणि वरती आपण नरकात पण जाऊ, कारण की पापाचे वाटेकरी होऊ आपण, असं होईल ना. म्हणून अर्जुना उठ युद्धास दृढ निश्चये. म्हणून तो तुझा निश्चय दृढ कर. आणि आता आपण इथून उठणारच आहे, आणि आता आपण बिलकुल युद्धासाठी तयार आहोत. तर याबद्दल आपल्याला काही प्रश्न, शंका वगैरे वगैरे सांगा. दृढ निश्चय करून म्हणजे याचा अर्थ काय आहे की आपल्या आयुष्यामध्ये कुठलाही प्रसंग जेव्हा येतो तेव्हा आपल्या स्वधर्मानुसार आपल्याला त्या क्षणी काय करण्याची आवश्यकता आहे ते आपण दृढ निश्चयाने करणं सुरू करायला पाहिजे. हा याचा सारांश आहे ह्या सगळ्या कहाणीचा. म्हणजे पहा की आता अगदी आपल्या आयुष्यातली जी गोष्ट आहे, आम्ही जो सत्वचा कार्यक्रम चालवतो त्याच्यामध्ये अनेक लोक आमच्याकडे येतात आणि त्यांना अनेक प्रकारच्या त्यांच्या स्वास्थ्याबद्दल समस्या असतात. तर आम्ही त्यांना काय सांगतो की तुम्हाला ही जी समस्या आत्ता अनुभवायला येते त्याचं मूळ कारण जे आहे ना ते तुम्ही शोधून काढा. तर आपल्याला प्रकृतीच्या नियमांप्रमाणे, निसर्गाच्या नियमांप्रमाणे नेहमी स्वास्थ्याचा आणि संतुलनाचा अनुभव येण्याची गरज आहे. कारण सृष्टीमध्ये सगळीकडे संतुलन आणि स्वास्थ्य ओतप्रोत भरलेलं आहे आणि सृष्टी नेहमी संतुलितच असते. त्याच्यामध्ये जेव्हा आपण कुठल्याही कारणामुळे असंतुलन निर्माण करतो त्याचं जे प्रगटीकरण आहे म्हणजे मॅनिफेस्टेशन, ते मॅनिफेस्टेशन आपल्याला रोगांच्या स्वरूपाने दिसतं.
ठीक आहे. तर जर आपल्याला अस्वास्थ्याचा किंवा रोगाचा अनुभव येत असेल, तर याचा अर्थ कुठेतरी काहीतरी असंतुलन आहे, याच्यामध्ये शंका नाही आहे. नाहीतर तसं झालंच नसतं ना. आपण काय हा रोग घेऊनच जन्माला आलो होतो का? नाही. मनुष्य जेव्हा जन्माला येतो, तेव्हा तो निसर्गाच्या नियमांप्रमाणे संतुलितच असतो. निसर्ग जर संतुलित नसला, तर प्रजनन नाहीच होत. म्हणजे आपल्या ओळखीचे अनेक लोक असे असतील, की ज्यांना मूलबाळ नाही होत. प्रयत्न करून देखील नाही होत. देवाच्या कृपेने आपल्याला मुलं-बाळं आहेत. आहे की नाही? तर निसर्गाचा जो नियम आहे, तो असा आहे, की निसर्गामध्ये अस्वास्थ्य, असंतुलन, इनएफिशियन्सी वगैरे प्रकार नाहीच आहेत. निसर्ग संतुलितच आहे. हे सगळं जग संतुलित आहे. परंतु त्याच्यात जर मला कुठली समस्या असेल, शारीरिक व्याधी, मानसिक व्याधी, तर ह्याचं कारण म्हणजे ह्याच्या खाली कुठेतरी असंतुलन आहे, इम्बॅलन्स. ते समजा आपण ठीक केलं, तर जे असंतुलन आहे ते चाललं जाईल आणि त्याचं जे प्रकटीकरण आहे रोगामध्ये झालेलं, ते देखील चाललं जाईल. व्हायलाच पाहिजे. तर अशा प्रकारे जर आपण राहिलो निसर्गाच्या नियमांप्रमाणे, तर आपल्यासमोर प्रश्न येतील. प्रश्न येणार नाहीत असं नाही आहे. समस्या येतील. समस्या येणार नाहीत असं नाही आहे. परंतु त्या प्रश्नांची उत्तरं देखील आपण शोधून काढू. त्या समस्यांना आपण धीराने तोंड देऊ. आपण त्यांच्याशी धर्मयुद्ध करू. आपण पळून जाणार नाही. त्यांचा सामना करू आणि त्यात जिंकू. ही गीतेची शिकवण आहे. हं? हानी लाभ सुखे दुःखे हार जीत करी सम मग युद्धास हो सिद्ध न लागे पाप ते तुझं. हानी आणि लाभ, सुख आणि दुःख, हार आणि जीत. सुख दुःखे समे कृत्वा लाभालाभौ जया जयो ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापम अवाप्स्यसि. असं आहे ना. जर तू ह्या युद्धामध्ये आपण कुठलेही कर्म जेव्हा करतो ना, तेव्हा काय होतं, की त्या कर्मामुळे आपण जिंकू किंवा आपण नाही जिंकू. म्हणजे जय किंवा अजय किंवा पराजय असं होईल ना. जर जय झाला तर आपल्याला लाभ होईल आणि पराजय झाला तर हानी होईल, नाही का. लाभ आणि अलाभ ह्या दोन गोष्टी होतील. जर लाभ झाला तर सुख होईल, अलाभ झाला किंवा हानी झाली तर दुःख होईल, आहे की नाही. तर लाभ आणि हानी, सुख आणि दुःख, जय आणि पराजय, ह्या दोन्हींमुळे तू उद्विग्न होण्याची काही गरज नाही. ह्या गोष्टी तर होणारच आहेत. कुठल्याही कर्मामध्ये अशा प्रकारच्या दोन घटना घडणारच आहे. म्हणजे आपल्याला जी इच्छा आहे त्या कर्मातून जे काही फळ मिळायला हवं आहे अशी ते प्रत्येक वेळेस मिळेलच असं नाही आहे. ठीक आहे ना. तर जर तू लाभ आणि हानी ह्या दोन्ही गोष्टी समानतेने घेतल्या, तर तुला पाप नाही लागणार. नैवम पापम अवाप्स्यसि असं होईल ना. याच्याबद्दल काही कोणाला चिंतन करायचंय? हा चांगला श्लोक आहे गीतेतला. मला खूप आवडतो हा. सुख दुःखे समे कृत्वा लाभालाभो जयाजयो ततो युद्धाय युज्यस्व नैवम पापम अवाप्स्यसि. ठीक आहे. तर विनोबा किती सुंदर करतात ना त्याचं भावानुवाद, आणि बरोबर त्या छंदात होतो. आणि अगदी सोपं, किती सोपी आहे मराठी भाषा, त्याच्यामध्ये आपल्याला कळत आहे. मला संस्कृत कळत नाही, त्यामुळे माझ्यासाठी खूप चांगलं आहे पुस्तक, है ना. सांख्यबुद्धी अशी जाण ऐकती योग बुद्धी तू तोडीशी रजिने सारी कर्माची बंधने जगी. आता बघ, आता मी तुला सांख्यबुद्धी शिकवणार आहे. तू अशी जाण ऐकती योग बुद्धी तू, त्याच्यानी तुझं चित्त शुद्ध होणार आहे आणि तुला काय करायचंय ते समजणार आहे. हे तुला जेव्हा समजेल आणि हे समजल्यामुळे सगळ्या जगातल्या कर्माची जी बंधनं आहे ती तुटतील.
ती तू तोडू शकशील. हे कसं असतं पहा, की आपण कुठलंही कर्म जरी करतो म्हटलं की नाही, तरीसुद्धा ते कर्म केल्यानंतर त्याचं जेव्हा फळ मिळतं, ते निसर्गाच्या नियमांप्रमाणे मिळत असतं. म्हणजे आत्ता काल परवाच मी कुठेतरी उदाहरण देताना सांगितलं, की बघा, हा फोन आहे माझ्या हातात. समजा मी हा फोन इथून हातातनं सोडला, तर हा खाली पडेल आणि खाली पडल्यानंतर फुटू शकतो. ठीक आहे ना? मी हातातनं जर सोडला, तर हा खाली पडेल ह्याच्याबद्दल काहीही शंका नाही. जे कर्म पण हा सोडायचा की नाही हातातनं, हे माझ्यावर अवलंबून आहे की नाही? तर कर्म करणं हे माझ्या हातात आहे. परंतु त्या कर्माचं जे फळ असतं, त्या कर्मामुळे जो काही परिणाम होणार असतो, त्या परिणामावर माझं नियंत्रण नसतं. एकदा बाण सुटला भात्यातनं, की तो पुढे जाणारच. म्हणजे आपल्या धनुष्यातून जेव्हा बाण सुटतो, त्याच्यानंतर आपलं त्याच्यावर काही नियंत्रण नसतं. तो सुटला बाण, तर तो त्याचं काम करेल. असंच आपल्या कर्माचं देखील असतं. तर आपण तो बाण सोडायचा किंवा नाही सोडायचा हे आपल्या हातात आहे. परंतु बाण सुटल्यानंतर तो त्याचं काम करणारच, किंवा तो ज्या कुठल्या ट्रॅजेक्टरीनी जाणार असेल, तो निसर्गाच्या नियमानुसार किंवा फिजिक्सच्या नियमानुसार तो बरोबर त्या ट्रॅजेक्टरीवर जाईलच. इतका सोपा त्याचा अर्थ आहे. तर हे जेव्हा आपल्याला कळतं की नाही, त्याच्यानंतर कर्माची बंधनं आपण टाकू शकतो किंवा आपण तोडू शकतो. कर्माची बंधनं आपण केव्हा टाकू शकतो? जेव्हा आपण कर्ता भाव टाकतो त्याच्यानंतर. जर एखादं कर्म मी केलेलं आहे असं मला वाटत असेल, तर त्या कर्माचं फळ मला मिळणं क्रमप्राप्त आहे, अनिवार्य आहे, अपरिहार्य आहे आणि त्याच्यापासून मी पळून जाऊच नाही शकत. असं आहे. तर अशा प्रकारे मला जर कळलं, की मी जर कर्ताभाव ठेवला, तर मला कर्माच्या फळाचा आस्वाद घ्यावा लागेल किंवा त्याची फळं भोगावी लागतील, चांगली किंवा वाईट. जर मी चांगलं केलं कर्म, तर चांगली फळं मला मिळतील, परंतु ती फळं भोगण्यासाठी मला स्वर्गात जावं लागेल. ठीक आहे, हरकत नाही. परंतु त्याला देखील अंत आहे. कुठल्याही अनुभवाला किंवा कुठलंही कर्म जेव्हा आपण कर्ता भावाने करतो, तेव्हा त्या कर्माचं फळ आपल्याला मिळणारच. परंतु जर आपण कर्ता भाव नाही ठेवला, तर मग त्या कर्माचं काय फळ आहे, ते आपल्याला स्वतःसाठी नकोच असतं. कारण की आपण कर्ता भाव नाही ठेवला. हे पहा, की अगदी आत्ताचं उदाहरण देतो. आत्ता ह्या क्षणी काय होतंय? ह्या क्षणी मी तुम्हाला गीतेबद्दल माझ्या मनातले विचार सांगतोय. ठीक आहे ना? जर याच्यामध्ये माझा कर्ताभाव असला, तर काय होईल? तर मला असं वाटेल, की अरे, मी इतकं मन लावून सांगतोय, परंतु हे समोरचे लोक ऐकतायत की नाही? किंवा या समोरच्या लोकांच्या मनावर काही परिणाम होतोय की नाही? म्हणजे माझं लक्ष त्याच्यावर राहील. माझं लक्ष त्या फळावर राहील. ठीक आहे? आणि मग समजा ते फळ मला नाही मिळालं. मी इतकं प्रयत्नपूर्वक सांगतोय, परंतु समोरच्या लोकांना काही कळतच नाही. असं जेव्हा माझ्या मनात येईल, तेव्हा काय होईल? तेव्हा माझ्या मनामध्ये वैफल्य येईल, नैराश्य येईल. ठीक आहे? दुसरं कसं आहे, की समजा माझी अशी अपेक्षा असली, की मी हे इतकं चांगलं काम करतोय, तर सगळ्या लोकांनी माझी प्रशंसा करावी, माझी स्तुती करावी, अशी जर माझी अपेक्षा असली आणि समजा इथल्या कुठल्या एखाद्या श्रोत्याला हे आवडलं नाही आणि त्यांनी माझी स्तुती करण्याऐवजी निंदा केली, मग काय होईल? मग मला राग येईल. ठीक आहे ना? पण जर मी असं मनामध्ये समजलो, की हा जो कार्यक्रम होतोय, तो कार्यक्रम होतोय. हे चिंतन जे आहे, हे चिंतन होत आहे. हे चिंतन करणारा मी नाही आहे. चिंतन जे होत आहे, ते सगळं भगवंताच्या कृपेने होत आहे. माझ्या तोंडातून निघणारा प्रत्येक शब्द भगवंताच्या कृपेने निघतोय. ह्याच्यामध्ये माझं कर्तृत्व काहीच नाही. अशा प्रकारे जर हे चिंतन झालं, तर त्या
चिंतनाचं जे काही फळ असेल किंवा या व्याख्यानाचं जे काही फळ असेल, त्या फळामध्ये न मला कुठल्या प्रकारची आसक्ती असेल, ना कुठल्या प्रकारचं आकर्षण असेल. मग त्याच्यातनं मला जर जय झाला तरीसुद्धा मी काही वाहून जाणार नाही. पराजय झाला तरीसुद्धा मला वाईट वाटणार नाही. कारण की मला त्याच्यातनं ना काही लाभाची आसक्ती आहे, ना काही अलाभाची भीती आहे. न मला त्याच्यातनं सुख हवं आहे, ना मी त्याच्यामुळे दुःखी होणार आहे. माझ्या तोंडातनं जे शब्द निघतात ते शब्द केवळ माझ्या हृदयातला जो आनंद आहे तो प्रकट करण्यासाठी जर निघत असले, तर ह्यातून काय साध्य होत आहे याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची आसक्ती राहणार नाही. तसं जर असलं, किंबहुना तसंच जर असलं, तरच माझे शब्द तुमच्या हृदयाला जाऊन भेटतील. नाहीतर काय होईल? नाहीतर असं होईल की चांगले शब्द आहेत, चांगले बोलतात बरं काय, पण त्या शब्दांचा परिणाम काही होणार नाही आपल्यावर. असं आहे. ह्याच्याबद्दल काही चिंतन करायचं आहे कोणाला? कोणाला काही बोलायचं असलं तर आपण अनम्यूट करू शकता स्वतःला आणि बोलू शकता. नसेल तर आपण याच्या पुढचा श्लोक घेऊ, है ना. न बुडे येथ आरंभ, न घडे विपरीतही, जोडा स्वल्पही हा धर्म, तारी मोठ्या भयातुनी. न बुडे येथ आरंभ, न घडे विपरीतही. हे जर तू केलं ना, युद्ध जर तू केलं, तर ह्याच्याने काहीही विपरीत नाही घडणार आहे. ठीक आहे. आणि हा तुझा जो धर्म आहे तो तू जर पाळला, तो जर तू धरून ठेवला, तर तुला तो मोठ्या भयातून देखील तारू शकतो. तुझ्या मनामध्ये भय येण्याची आवश्यकताच नाही आहे. भय आपल्याला कशामुळे होतं? भय म्हणजे काय आहे? याच्याबद्दल गेल्या आठवड्यात थोडंसं मी चिंतन केलं होतं. या गीता सत्रात नाही, परंतु जे चिंतन झालं ते गीतेच्या सिद्धांतांवर आधारितच आहे. तर जर आपण गीतेची शिकवण आपल्या जीवनामध्ये उतरवली आणि त्यानुसार जर आपलं जीवन आपण चालवलं, तर आपल्याला कुठल्याही प्रकारच्या भयाचा अनुभव येण्याची अजिबात गरज नाही आहे. विचार करा याच्यावर. ह्यात निश्चय लाभूनी बुद्धी एकाग्र राहते, निश्चयावीण बुद्धीचे फाटे ते संपत्तीची ना. किती छान आहे बघा. ह्यात निश्चय लाभूनी बुद्धी एकाग्र राहते. जेव्हा आपण स्वधर्म करणार हे निश्चित करतो आणि त्यानुसार राहायला लागतो, त्याच्यानंतर आपली बुद्धी निश्चित होते आणि एकाग्र होते. कारण की हा ठरवलं आपण आता हे करायचंय. म्हणजे आपल्या डोक्यावर धर्मयुद्ध येऊन लादलं गेलेलं आहे. त्यामुळे मला हे युद्ध करण्या वाचून पर्यायच नाही आहे. करणं भाग आहे. ठीक आहे, मग आता मी युद्ध करणार. आणि युद्ध कसं करणार? सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभ जयजो. जेव्हा अशा प्रकारे मी युद्ध करेन, तेव्हा मला पाप नाही लागणार. असं आहे. तर असं जेव्हा मी ठरवतो, तेव्हा बुद्धी एकाग्र राहते. आणि समजा असा निश्चय नाही झाला, तर मग काय होईल की निश्चयावीण बुद्धीचे फाटे ते संपत्तीची ना. म्हणजे मग आपल्यासमोर इतके इन्फिनिट ऑल्टरनेटिव्ह असतात, अगणित विकल्प. हे करू का, ते करू का, ते करू का, ते करू, असं होतं ना. पण एकदा आपण ठरवलं, निश्चयात्मक बुद्धी जेव्हा आपली होते, त्याच्यानंतर मग अशा प्रकारचे फाटे फुटत नाहीत बुद्धीला. असं होतं. त्यामुळे ते आपल्यासाठी बरं असतं ना. ठीक आहे, आपण हे ठरवलं आता हे करायचं म्हणजे आपण ते करायचं. त्याच्यामध्ये जे होईल ते होईल, आहे की नाही. असं आहे. अविवेकी वृथा वाणी, बोलती फुलवूनिया, वेदाचे घालिती वाद, म्हणती दुसरे नसे. अविवेकी जे लोक असतात ते वृथा वाणी बोलिती, म्हणजे
वृथा बोलतात, उगीचच्या उगीच बोलतात आणि बोलती फुलवून या. चांगलं छान फ्लॉवरी लँग्वेज आहे की नाही. वेदाचे घालिती वाद आणि वेदांचे वाद घालतात, म्हणती दुसरे नसे. म्हणजे आपलं म्हणणं तेच खरं, दुसरे म्हणतात ते काही खरं नाही. कोणाचं ऐकूनच नाही घ्यायचं, आपण म्हणू तेच खरं. अशा प्रकारे जेव्हा आपण स्वतःला श्रेष्ठ समजतो, असं समजतो की मला सगळं कळतं, इतर लोकांना काही कळत नाही, तेव्हा आपण स्वतःसाठी खूप मोठा खड्डा खणत असतो. म्हणजे पहा की आपण समजा वाईट असलो तर वाईट सवयी आपण सोडू शकतो. समजा मी दारू पित असलो, सिगारेट पित असलो, तंबाखू खात असलो, ते मी सोडू शकतो, ठीक होऊ शकतो. ठीक आहे. मी समजा खूप जास्त काम करत असलो, चांगलंही काम करत असलो, तरीसुद्धा थोडंसं शांत करू शकतो मन. योगासनं, प्राणायाम, ध्यानधारणा वगैरे असं करून आपलं मन आपण शांत करू शकतो. परंतु समजा मी सगळं व्यवस्थित करतोय, मी कोणाची हिंसा करत नाही, सगळ्यांची मी खरं बोलतो, मी माझा जो स्वधर्म आहे त्याचं पालन करतो, मी रोज सकाळी लवकर उठतो, मी सगळ्यांवर प्रेम करतो, मी कोणाचं कधी काही वाईट चिंतत देखील नाही. अशा प्रकारच्या माणसाला आपण कसं सुधारणार आहे? त्याच्यामुळे काय होतं की आपला हा जो सत्वगुणी असण्याचा अहंकार असतो, तो फार दृढ होत जातो की मी सगळ्यांपेक्षा चांगला आहे, लोकांना काही कळत नाही, मला सगळं कळतं, मी तर खूप चांगला आहे. हे जे असे गुडी गुडी लोक असतात की नाही, स्वतःला चांगलं समजणारे, हे सगळ्यात जास्त खतरनाक असतात, डेंजरस, धोकादायक. आणि अशा प्रकारचा सत्वगुणाचा अहंकार हा माझ्या स्वतःसाठी फार जास्त बाधक असू शकतो, मारक असू शकतो. ह्याच्यातून आपल्याला पुढे जायचं. तर अशा प्रकारे जर मी स्वतःला समजायला लागलो की मी असा आहे, मी तसा आहे, माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे ते आहे, माझ्याकडे इतक्या डिग्र्या आहेत वगैरे वगैरे, सगळं वृथा आहे. मी जर स्वतःला कोण आहे हे ओळखलं नाही किंवा ओळखू नाही शकलो, तर ह्या सगळ्या संपत्तीचा, विद्येचा, ज्ञानाचा, डिग्र्यांचा, घराचा, दाराचा काही उपयोग नाही, काही उपयोग नाही, असं आहे. तर अविवेकी वृथा वाणी बोलती फुलविनिया, वेदाचे घालिती वाद म्हणते दुसरे नसे. याने काही फायदा होत नाही. जन्मोनिया करा कर्मे, मिळवा भोग वैभव, भोगा कर्मफळे गोड, सांगती स्वर्ग कामुक. स्वर्ग कामुक म्हणजे ज्यांना स्वर्ग हवा आहे ते लोक काय सांगतात? ते सांगतात की जन्मोनिया करा कर्मे, म्हणजे तुम्ही जन्म मिळवा आणि कर्म करा आणि मग भोग वैभव मिळवा, एवढं सांगतात, है ना. आणि भोगा कर्म फळे गोड, कर्माची फळं गोड असतात, कारण की तुम्ही चांगलं कर्म केलं तुम्हाला चांगलं फळ मिळेल आणि तुम्हाला ती भोगायला मिळतील. ते होईल ना, नाही होणार असं नाही आहे. ज्यांना स्वर्गाची कामना आहे, स्वर्ग कामुक म्हणजे ज्याला स्वर्गाची कामना आहे, स्वर्गात जायला हवं अशी इच्छा आहे, असे लोक तुम्हाला असं सांगतील की तुम्ही ठीक आहे, जन्म मिळवा, तुम्ही कर्म करा, तुम्ही चांगली फळं मिळवा आणि स्वर्गात जा आणि त्या चांगल्या कर्मांची फळं बघा छान आनंदाने, असं सांगतील ना हे लोक तुम्हाला. पण ते सत्य नाहीये. जसं आता सांगितलं की सत्वगुणामध्ये मनुष्य जितका जास्त जकडला जातो, तितका तमोगुणामध्ये आणि रजोगुणामध्ये नाही जकडला जात, असं होतं. सत्वगुण सगळ्यात वाईट आहे, सगळ्यात वाईट म्हणजे सगळ्यात धोकादायक. जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत कुठल्या तरी एका गुणावर आपल्याला राहणं भाग आहे. त्यामुळे सत्वगुणाची कास आपण धरायलाच हवी, परंतु मी सत्वगुणी आहे असा अहंकार मनामध्ये येऊ देऊ नये, हे सांगण्याचं तात्पर्य. तर काही चिंतन करायचं, कोणाला काही प्रश्न वगैरे आहेत? आपण हात वर करू शकता किंवा अनम्यूट करू शकता स्वतःला. पण छान, पुन्हा आपला 1 तास फार चांगला गेला.
फार समाधान आहे मला की हे चिंतन ऐकण्यासाठी आपण सर्वजण इथे जमलात आणि आपला 1 तास माझ्यासोबत आपण आनंदात घालवला. आपण पुढच्या शनिवारी पुन्हा याच वेळेस भेटूया. नमस्कार.